वंदे छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी। आजच्या या 25 कोटीच्या रस्त्याच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज राज्याचे बांधकाम मंत्री माननीय शैलेंद्रजी राजे भोसले, आपले केंद्रीय मंत्री आताच कार्यक्रमासाठी राजेंशी बोलून गेलेले आहेत रावसाहेबजी दानवे, कार्यक्रमाला उपस्थित आपल्या भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष नारायणराव कुचे, आपले लोकप्रिय आमदार संतोषजी दानवे, जालन्याच्या महापौर वंदनाताई मगरे, उपमहापौर माननीय राजेशजी राऊत, माननीय विलासबापू खरात, मुख्य अभियंता श्री चव्हाण साहेब, जालना महानगराचे जिल्हाध्यक्ष माननीय भास्कराबा दानवे आणि वेळेअभावी व्यासपीठावरील सर्व मान्यवर आजच्या या उद्घाटन प्रसंगी 11 वाजल्यापासून उपस्थित असलेले या मतदारसंघातील रावसाहेबजी दानवे, संतोषजी दानवे, भारतीय जनता पक्षावर प्रेम करणारे सर्व मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी बंधू आणि भगिनींनो, राज्यामध्ये पुन्हा एकदा तिसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि या मंत्रिमंडळामध्ये माननीय शैलेंद्रजी राजे भोसले यांच्याकडं राज्याचं महत्त्वाचं बांधकाम खातं आलेलं आहे। संतोषरावजी दानवे खूप हुशार आहेत, आमच्या सर्वांच्या अगोदर त्यांनी राजेंना इथं आणलं आणि स्वागत केलं। याचाच अर्थ पुन्हा या मतदारसंघामध्ये अधिकचा निधी कसा आणता येईल आणि म्हणून त्यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं आणि एवढ्या मोठ्या संख्येनं ऊन असताना आपण सगळे आलात। शैलेंद्रजी राजे हे सभागृहामध्ये आमदार म्हणून बसताना, बोलताना, भाषण करताना आम्ही सगळ्यांनी पाहिलं। अत्यंत शांत, संयमी, मुद्देसूद सभागृहामध्ये त्यांनी आमदार म्हणून काम केलं आणि सभागृहामध्ये चांगलं काम केल्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांना बांधकाम खात्याच्या मंत्रिपदाची संधी दिलेली आहे। राज्यातल्या प्रत्येक विधानसभेत यावर्षी 25-25 कोटी रुपयाची कामं त्यांनी मंजूर केलेली आहेत। आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे राज्य सरकारनं क्रांतिकारी काही योजना या राज्यामध्ये राबवण्याचं ठरवलेलं आहे। संतोषजी दानवे यांनी आता सांगितल्याप्रमाणे लाडकी बहीण 36,000 कोटी रुपये खात्यात टाकायचे। राज्यानं किसान सन्मान योजना आणली, 1,30,00,000 लोकांच्या खात्यामध्ये 7,000 कोटी रुपये टाकायचे। 40 वर्ष आपणही पाहता, आम्ही राजकारणात आहोत, 25 वर्ष सभागृहात आहे मी। ज्या ज्या वेळेला दुष्काळ पडला, दुष्काळाच्या काळामध्ये काँग्रेसचं सरकार असायचं आणि दुष्काळामध्ये विजेचं बिल माफ करा असे मोर्चे आम्ही काढायचो, आपण सगळे मोर्चे काढायचो। 25-25 हजार लोकांचे मोर्चे काढले। इकडे रावसाहेबजी दानवे असतील, तिकडे परतूरला मी असेल आणि बैलगाड्यांचे मोर्चे काढायचे आणि विजेचं बिल माफ करा अशी मागणी करायचो आम्ही। मात्र